नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 28 ऑगस्ट 2024। मित्रांनो, आज राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे, कोणत्या भागामध्ये पावसाचा जोर हा कमी झालेला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत। मित्रांनो, पुढील 3 दिवस राज्यामध्ये पावसाचा जोर हा कमी होणार आहे, परंतु नंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळणार आहे। आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्हाला विनंती, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही मित्रांनो, त्यामुळे आता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तर मित्रांनो, आज आहे 28 ऑगस्ट 2024। आज दुपारनंतर मित्रांनो कोणकोणत्या भागात पाऊस होणार आपण बघू शकता स्क्रीनवरती। मालेगाव, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। नाशिक जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। तसेच छत्रपती संभाजीनगर, अकोला या भागामध्ये देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर या ठिकाणी मुंबई, पालघर, कल्याण डोंबिवली, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या कोकणपट्टीच्या जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। एकंदरीत जर मित्रांनो संपूर्ण राज्याचा विचार केला तर आजपासून मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये आपल्याला पावसाचा जोर कमी झालेला पाहायला मिळतोय। तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर हा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे। परंतु मित्रांनो 10 ते 15 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर हा कायम राहताना पाहायला मिळतोय। जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर पाहायला मिळतोय। तसेच नाशिक, मुंबई, पालघर, कल्याण डोंबिवली, ठाणे, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाचा जोर हा कायम पाहायला मिळत आहे। हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात। आपण आपल्या या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।